सीएनजीच्या तुटवड्यामुळे रिक्षा उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे प्रवाशांना रिक्षासाठी ताटकळत उभं राहावं लागतंय। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाण्यासाठी रिक्षा किंवा टॅक्सी, शेअर रिक्षा मिळत नसल्याने अनेक प्रवासी खोळंबले आहेत। मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात सीएनजीचा तुटवडा झाल्यामुळे प्रवाशांचा सुद्धा आता खोळंबा होऊ लागलेला आहे। खरं तर याआधी रिक्षा आणि टॅक्सी यांना सीएनजी मिळाला नाही, पण त्याचा आता फटका प्रवाशांना सुद्धा पाहायला मिळतोय लागलेला। या ठिकाणी प्रवासी जे ते वांद्रा स्थानकाबाहेर रांगेत उभे आहेत, पण रिक्षा येत नसल्यामुळे अनेक वेळ त्यांना या ठिकाणी तात्काळत उभं राहावं लागतंय, कारण की रिक्षा टॅक्सी चालकांना जो तो सीएनजी मिळत नाही। किती वेळेपासून उभे आहात तुम्ही आणि रिक्षा? 10-15 मिनिटं झाली जातात, अजूनपर्यंत रिक्षा आली नाहीये। मग सगळे लाईनीत उभे आहेत, बऱ्याच वेळ झालाय। लोक काय करू शकत नाही, कारण रिक्षाच कमी आहेत, त्यामुळे काय करू शकत नाही आपण। 20-21 मिनिटं झाले आणि मला पाली नाक्याला जायचंय। आता रिक्षा मिळत नाही, मग त्याचा त्रास होतोय ऍक्च्युअली। सीएनजी नसल्यामुळे रिक्षा चालक सुद्धा या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे सीएनजी नसल्याचा फटका आता रिक्षा चालक, टॅक्सी चालक किंवा वाहन चालकांसोबत आता जे ते प्रवाशांना सुद्धा बसू लागलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।